नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत वासोटा सफारीवर। वासोटा किल्ल्याचा प्रवास थोडा वेगळा आहे, कारण वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी त्याला शिवसागर हा जलाशय पार करून जावं लागतं। वासोटा किल्ल्यासाठी आम्ही सातारा शहरातून संध्याकाळी प्रवास सुरू केला। वासोट्यासाठी आपल्याला बामणोली या ठिकाणापर्यंत यावे लागते आणि पुढून बोटीने प्रवास करावा लागतो। कासच्या पठारावरून दिसणारा सूर्यास्त मनाला खूपच मनमोहक दिसत होता। सातारा शहरापासून बामणोली हे ठिकाण सुमारे 40 किलोमीटर दूर आहे। सूर्यास्त झाल्यानंतर अंधारातून वाट काढत आमचा पुढील प्रवास सुरू होता। बामणोली गावात शिवसागर जलाशयाजवळ आमचा बेस कॅम्प थांबणार होता। या ट्रेकचा अनुभव थोडा वेगळा होता, त्यामुळे मनात कुतूहल होतं। फायनली आम्ही बेस कॅम्प पर्यंत पोहोचलो। इनक्रेडिबल सातारा या टीमने या ट्रेकचे नियोजन केले होते व खूपच छान होते। अंताक्षरी, डान्स व विविध खेळ यामुळे या कॅम्पला अजून बहर आला। शुभप्रभात मित्रांनो, बामणोली सकाळ खूपच प्रसन्न होती। आता आम्हाला पुढील प्रवास वासोट्यासाठी करायचा होता। शुभ सकाळ मित्रांनो, तर आमचा बेस कॅम्प इथे बामणोलीमध्ये लावण्यात आला होता। बामणोलीमध्ये असे बेस कॅम्प लावण्यात येतात आणि इथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे। तर आपल्याबरोबर आहे अजय, सनी आणि तुषार। आपण चाललो आहोत वासोटा किल्ल्यावर। तुम्हाला काय बोलायचं आहे का? वासोटा किल्ल्याबद्दल काय माहिती आहे? वासोटा किल्ल्याबद्दल तो खूप प्राचीन किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावर कैदी ठेवत होती, एवढं तर मला इतिहास माहिती आहे। बाकी पुढं बघू आपण किल्ला बघितल्यावर। आणखी त्या वासोट्याला जाण्याचा एक जो सफर असणार आहे तो तर काय सगळ्यात जास्त अविस्मरणीयच असणार आहे। आम्ही तो बोटिंग करत जाणार आहे, आनंदी घेत जाणार आहे। आणि हा मार्ग वेगळा आहे थोडा। आम्ही काल साताऱ्यावरून बामणोलीमध्ये असा प्रवास केला आणि इथे आमचा बेस कॅम्प होता। तुम्ही पाहू शकता की हे टेंट जे लावले आहेत तिथे आमचा मुक्काम होता। आणि आता आम्ही बामणोली ते वासोटा प्रवास करणार आहे। या पाण्यातून बोटीने जाणार आहे। हा शिवसागर जलाशय आहे आणि तोच पार करून आपल्याला वासोटा किल्ल्यावर जायचं आहे। तर चला तुम्ही पण या वासोटा किल्ल्यावर। फायनली आमचा प्रवास वासोटा किल्ल्यासाठी सुरू झाला।
सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वर पासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगांच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोऱ्यामधून वाहणाऱ्या कोयना नदीवर हेळवाक हे धरण बांधले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. लॉन्चमधून प्रवास करताना कोयना जलाशयाचा साठा किती अथांग आहे हे आपल्या लक्षात येते. साताऱ्यातील जावळी खोऱ्याला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले आहे आणि त्याचाच आनंद घेत आमचा पुढचा प्रवास सुरू होता. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे. यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. सुमारे 1 तासाच्या प्रवासानंतर वासोटा किल्ला आम्हाला जवळ दिसू लागला व किनाऱ्यावरच्या बोटी सुद्धा दिसू लागल्या. वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वशिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता. म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले अशी आख्यायिका आहे. वशिष्ठचे पुढे वासोटा झाले असावे अशी कल्पना आहे. वासोट्याचं नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले.
ज्याच्या दुर्गमतेबाबत पेशवाईत सुद्धा नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट अशी अरण्य. आमची बोट किनाऱ्याजवळ येत होती आणि इथून पुढचा प्रवास पायी करायचा होता. किल्ल्यावर जाण्याच्या आधी आपल्याला वन खात्याची परवानगी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आमचा पायी प्रवास सुरू झाला. या ट्रेकला जंगल ट्रेक म्हणतात, कारण का आपल्याला जंगलामधून चालत जावं लागते. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्ग सुद्धा आहे, म्हणून याला मिश्रदुर्ग असे म्हटले जाते. वन खात्याच्या नियमानुसार वासोटा ट्रेक करताना वन्य प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी. तर आपली आता पायवाट सुरू झाली आहे आणि हा जंगल ट्रेक करत आपण वासोटा किल्ल्यावर चाललो आहोत. किर्र झाडी आहे, एकदम खूप घनदाट जंगल आहे. थोडं दम लागला आहे, पण वाट छान आहे, ऊन लागत नाही बिलकुल, त्यामुळे खूप छान प्रवास आहे. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक ओढा लागतो. तिथूनच पुढे गडाची चढाई सुरू होते. वासोट्याची चढाई थोडी दमछाक करणारीच आहे, त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला विश्रांती घेऊन पुढील चढाई करावी लागते. अर्धा अधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. सरळ वाटेने वरती चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या लागतात. वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरून. कोकणातील चिपळूणकडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडी मार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या शुल्काकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे, ज्या वाट्याने आपण आलो आहोत. येथून दिसणारे नागेश्वर शिखर फारच सुंदर दिसते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका आहे.
त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे नाव आहे. गडाच्या एका बाजूला घनदाट झाडी आहे. ती पार करून आल्यानंतर पुढे आपल्याला एक मोठा कडा दिसतो. गडावर प्राचीन असे महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर दगडी बांधकामाचे आहे, पण कलाकृती सुबक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी चावडी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे आपल्या मुख्तारातील मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दिनांक 6 जून 1660 रोजी घेतला. आता आपण गडाच्या उत्तरेकडे चालायला सुरुवात केली आहे. येथून आपल्याला नागेश्वराच्या सुळक्याचे दर्शन होते व उजवीकडे आपल्याला कोयना जलाशय व घनदाट जंगल हे दृश्य दिसते. अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापूरवर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफजलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी पत्ता सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. सन 1661 मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रवेंटन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. गडाच्या मध्यभागी श्री मारुतींचे असे मंदिर आहे. गडावर पाण्यासाठी असे दगडी बांधकाम केलेले हौद दिसतात. जेवण आणि थोडी विश्रांती झाल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.
गडावर कोणताही कचरा करण्यास मनाई आहे व वन खात्याची दंडात्मक कारवाई केली जाते. शेवटी गड किल्ल्यांचे संरक्षण, संवर्धन आणि त्यांची स्वच्छता राखणे आणि त्यांचे पावित्र्य राखणे हे आपले कर्तव्यच आहे. वासोटा किल्ला प्रवास व गड भ्रमंती अशा असंख्य आठवणी घेऊन आमचा परतीचा प्रवास बामणोलीकडे सुरू झाला. वासोटा किल्ला भ्रमंतीचा हा प्रवास नक्कीच अविस्मरणीय राहील. प्रवास कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा.